नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता। मी अमरदीप दगडे, मुख्य संपादक, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। लोकप्रिय नेते व माजी देगलूर विधानसभा आमदार स्वर्गवासी गंगारामजी पोशेट्टी ठक्करवाड यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त सद्गुरू हरिभक्त परायण श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचा प्रवचन सोहळा व भव्य राज्यस्तरीय खुले कबड्डी स्पर्धेचे आयोजन। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमांचा उद्घाटन सोहळा आयोजित केला असून देगलूर बिलोली विधानसभा आमदार मान्य श्री जितेश अंतापूरकर साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे। तर भाजपा जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण मान्य श्री डॉक्टर संतुकराव हंबर्डे साहेब हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ क्रांती डोंबे उपजिल्हाधिकारी बिलोली, मान्य श्री श्याम पानेगावकर पोलीस उपाधीक्षक बिलोली, मान्य श्री गजानन शिंदे तहसीलदार बिलोली, मान्य श्री संतोष कुलकर्णी नगराध्यक्ष नगरपरिषद बिलोली, मान्य सौ प्रेरणाताई गजानन कोटलावार नगराध्यक्ष नगरपरिषद कुंडलवाडी, मान्य श्री जयकुमार टेंबरे जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड, मान्य श्री डॉक्टर माधव पाटील उच्चेकर जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड दक्षिण, मान्य सौ कमल शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिलोली, मान्य श्री रोहित प्रमोद देशमुख संचालक संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, मान्य श्री भारत धनले संचालक श्री साई क्रीडा मंडळ पाथरी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजता लाल बहादूर शास्त्री विद्यालय कासराळी येथे भव्य राज्यस्तरीय खुले कबड्डी स्पर्धेचे सामने सुरुवात होणार असून या सामन्यांसाठी विविध मान्यवरांनी भव्य पारितोषिकां जाहीर केले आहेत। यामध्ये प्रथम पारितोषिक श्री लक्ष्मण गंगारामजी ठक्करवाड माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यातर्फे माजी आमदार स्वर्गीय गंगारामजी ठक्करवाड यांच्या स्मरणार्थ रुपये 31,000 व ट्रॉफी असे आहे। तर सौ प्रेरणाताई गजानन कोटलावार नगराध्यक्ष नगरपरिषद कुंडलवाडी यांच्यातर्फे स्वर्गीय के रामलू माजी नगराध्यक्ष यांच्या स्मरणार्थ द्वितीय पारितोषिक रुपये 21,000 व ट्रॉफी। तर डॉक्टर इरवंत व्यंकटराव पल्लेवाड अस्थिरोगतज्ञ पल्लेवाड हॉस्पिटल नांदेड यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक रुपये 11,000 व ट्रॉफी अशा या पारितोषिकांचे स्वरूप आहे। या व्यतिरिक्त उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूस श्री शेषराव बाबाराव लंके माजी सरपंच ग्रामपंचायत कासाळी यांच्यातर्फे 3100 रुपयेचे पारितोषिक दिले जाणार असून उत्कृष्ट रेडर म्हणून निवडल्या जाणाऱ्या खेळाडूस श्री विजय मारुतीराव पाटील भारत कृषी एजन्सी कासाळी यांच्यातर्फे 3100 रुपयेचे पारितोषिक दिले जाणार आहे। तसेच उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झालेल्या खेळाडू श्री शंकर सायना गंगुलवार सागर फॅमिली रेस्टॉरंट कासाळी यांच्यातर्फे 3100 रुपये, तर प्रोत्साहनपर संघास अफजल इस्माईल मोमीन यांच्यातर्फे 2100 रुपयेचे पारितोषिक दिले जाणार आहे। या भव्य क्रीडा स्पर्धेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या संघास केवळ 500 रुपये ही माफिक फीस आकारली जाणार आहे। या कार्यक्रमाचा दुसरा दिवस म्हणजे दिनांक 19 फेब्रुवारी रोज गुरुवारी अमृतधाम गोशाळा कासराळी येथे सद्गुरू हरिभक्त परायण श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे पाद्यपूजन व प्रवचन सोहळा सकाळी ठीक 11 वाजता आयोजित केलेला आहे। तर याच दिवशी दुपारी 1 ते 5 या वेळेमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या प्रवचनाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे। विनीत आहेत सौ रेखाताई लक्ष्मण ठक्करवाड, सौ स्वाती शंकर ठक्करवाड, सौ जयश्री संजय ठक्करवाड व सर्व ठक्करवाड परिवार कासराळी। सर्व कार्यक्रमांसाठी आपण संपर्क करू शकता श्री गजानन पांचाळ, ॲडव्होकेट माधव ठक्करवाड, शुभम इळेगावे व शिवशंकर लक्ष्मण गंगुलवार। या सर्व कार्यक्रमांचे आयोजक आहेत सरस्वती प्रतिष्ठान कासराळी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड। पुनश्च एकदा सर्व भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा व कबड्डी सामन्यांचा लाभ घ्यावा ही विनंती।